मध्य प्रदेश मराठी साहित्य अकादमीतर्फे आयोजित कवी संमेलनात मी निशा कवीश्वर आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करते, अभिनंदन करते, अभिवादन करते. श्रोते हो, निसर्गाची जशी विविध रूपं असतात ना, तशीच कवितेचीही विविध रूपं, छटा, भाव, प्रकार असतात. कविता ज्याप्रमाणे कवीला फुलवते तशीच ती वाचकांना आणि श्रोत्यांनाही रिझवते. कविता म्हणजे जी थेट हृदयाला भिडते व आपल्या अंतर्मनात सूक्ष्म संवेदनांची तार छेडते. रसिको हो, कवितांच्या महासागरात डुबकी घेण्याआधी मी आपले अकादमीचे निदेशक उदयजी परांजपे यांना आमंत्रित करते उद्बोधनासाठी. श्रीयुत उदय परांजपे. नमस्कार मंडळी. मागील 4-5 महिन्यातील मराठी साहित्य अकॅडमीच्या प्रस्तुतींबद्दल जर विचार केला तर असे लक्षात येते की आम्ही आपल्यासमोर राष्ट्रीय मुद्द्यांवर अत्यंत सुंदर अशी व्याख्याने, त्याचप्रमाणे नाट्यगीतं, भावगीतं, लोकप्रिय भक्तिसंगीत असे संगीताचे कार्यक्रम आणि त्याचबरोबर काही मुलाखती, शब्ददिंडी, सूरवारी असे सुंदर कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही आपल्यासमोर मध्य प्रदेशातील काही कवींच्या कविता घेऊन कवी संमेलनाच्या रूपाने येत आहोत आणि हे कवी संमेलन करण्याचे आणि याची परिकल्पना, याला मूर्त रूप देण्याचे काम भोपाळ येथील आदरणीय पुरुषोत्तमजी सप्रे यांनी केले आहे. श्री पुरुषोत्तमजी हे मराठी साहित्य संघ मध्य प्रदेश याचे सचिव आहेत. त्याचप्रमाणे मराठी साहित्य अकॅडमीच्या अथर्वनाद ह्या त्रैमासिकाचे ते कित्येक वर्षापासून संपादनाचे कार्य करतात. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ याचे कार्यकारिणी सदस्य आहेत. तर आता मी आदरणीय पुरुषोत्तमजी सप्रे यांना पाचारण करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम श्री उदय परांजपे, निदेशक मराठी साहित्य अकादमी यांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी मला आपल्यासमोर येण्याची संधी दिली आहे. मराठी साहित्य अकादमीच्या या उपक्रमात मध्य प्रदेशातील कवींच्या कविता सादर केल्या जात आहेत. प्रदेशातील लेखक व कवी यांना उत्तेजन मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या या साहित्य अकादमीच्या प्रयत्नांचे मला विशेष कौतुक करावेसे वाटते. आता कविता म्हणजे काय? कविता म्हणजे अल्पदर्शनात बरेच काहीतरी सांगून जाणारी, स्फुरण चढवणारी किंवा अंतर्मुखी करणारी शब्दवेल, जी माणसाच्या मनाला वेढून टाकते. अशाच काही कविता या उपक्रमात सादर होणार आहेत. या प्रसंगी या सहभागी कवी व कवयित्रींचे आणि आपण सर्व रसिक श्रोत्यांचे मी अभिष्ट चिंतन करतो व आभार मानतो. धन्यवाद. आज आपण स्वतंत्रतेचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. तेव्हा राष्ट्राला काव्यपुष्पांची माळ घालूया. चला, पहिलं पुष्प घेऊन येत आहेत डॉक्टर संध्या टिकेकर, बीना. त्यांचा थोडक्यात परिचय सांगते. आपण हिंदी भाषेच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका आहात. यांचं प्रकाशन हिंदीत 7 पुस्तकं व मराठीत 3 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. यांनी मिळवलेले सन्मान: निर्मल साहित्य सन्मान, मैत्री पुरस्कार, नगररत्न पुरस्कार, राजेश्वरी साहित्य सन्मान. यांनी 12 शोधकर्त्यांना मार्गदर्शन पण केलेलं आहे. अशा या डॉक्टर संध्या टिकेकर. नमस्कार. मी डॉक्टर संध्या टिकेकर, बीना, जिल्हा सागर येथून आपल्यासमोर आपल्या 2 कविता प्रस्तुत करीत आहे. पहिली कविता जी मी सादर करणार आहे त्याचं शीर्षक आहे बरस दिलंय राष्ट्राने. बरस दिलंय राष्ट्राने, आता त्यास आम्हाला द्यायचंय. असो अखंड सुरक्षित भारत, हेच ध्यानात घ्यायचंय.
बरंच दिलंय या राष्ट्राने, आता त्यास आम्हाला द्यायचं आहे. असो अखंड सुरक्षित भारत हेच ध्यानात घ्यायचं आहे. दिल्या त्याने पवित्र नद्या, हिरवी कंच मैदान दिली. सीमा रक्षक पर्वतमाळा, विस्तृत अनंत समुद्र दिली. दिल्या त्याने पवित्र नद्या, हिरवी कंच मैदान दिली. सीमा रक्षक पर्वतमाळा, विस्तृत अनंत समुद्र दिली. या सगळ्यावर नजर शत्रूची रक्षक होऊन वाचवायचंय. असो अखंड सुरक्षित भारत हेच ध्यानात घ्यायचंय. वेद ऋचा पुराण इथले, तंत्रज्ञान विज्ञान इथे, औषधी ते विमानापर्यंत सगळ्यांचेही मूळ इथे. वेद ऋचा पुराण इथले, तंत्रज्ञान विज्ञान इथे, औषधी ते विमानापर्यंत सगळ्यांचेही मूळ इथे. या मूळावर नजर शत्रूची, माळी होऊन वाचवायचंय. असो अखंड सुरक्षित भारत हेच ध्यानात घ्यायचंय. विकासमान ते विकसित झाला, ही अभिमानाची गाथा आहे. संकटाची संधी केल्याने जगात उंच त्याचा माथा आहे. विकासमान ते विकसित झाला, ही अभिमानाची गाथा आहे. संकटाची संधी केल्याने जगात उंच त्याचा माथा आहे. संस्कृती भाषेवर नजर शत्रूची, राष्ट्र अस्मितेला वाचवायचंय. असो अखंड सुरक्षित भारत हेच ध्यानात घ्यायचंय. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे भारताला पाहिलंय. अर्ध्या सुट्टीत एक दुसऱ्याच्या डबा खाताना, मैदानात मौज मस्तीने खिदळताना, प्रार्थनेत सामूहिक स्वरात वंदे मातरम गाताना भारताला पाहिलंय. अर्ध्या सुट्टीत एक दुसऱ्याचा डबा खाताना, मैदानात मौज मस्तीने खिदळताना, प्रार्थनेत सामूहिक स्वरात वंदे मातरम गाताना भारताला पाहिलंय. विठ्ठलाचा गजर करत वारीला जाताना, ऊन पावसाची काळजी सोडून जत्रेत उत्साहाने गाताना, भक्तिभावाने प्रवचनाचे अखंड आस्वाद घेताना भारताला पाहिलंय. विठ्ठलाचा गजर करत वारीला जाताना, ऊन पावसाची काळजी सोडून जत्रेत उत्साहाने गाताना, भक्तिभावाने प्रवचनाचे अखंड आनंद घेताना भारताला पाहिलंय. एकाच नागरिकतेत जगताना, ताठ मानेनं राष्ट्रगान गाताना, प्रजासत्तादिनी निमित्त राजपथावर परेडमध्ये सामील होताना भारताला पाहिलंय. एकाच नागरिकतेत जगताना, ताठ मानेनं राष्ट्रगान गाताना, प्रजासत्तादिनानिमित्त राजपथावर परेडमध्ये सामील होताना भारताला पाहिलंय. राज्याच्या सीमा ओलांडून इथून तिथे जाताना, नैसर्गिक सौंदर्य निहाळून आनंदाने भिजताना, भाषा कळत नसली तरी भावनांनी बोलताना भारताला पाहिलंय. राज्याच्या सीमा ओलांडून इथून तिथे जाताना, नैसर्गिक सौंदर्य निहाळून आनंदाने भिजताना, भाषा कळत नसली तरी भावनांनी बोलताना भारताला पाहिलंय. नमस्कार. आता येत आहेत रिचा दीपक करपे देवास. चतुरस्त्र व्यक्तिमत्व यांचा थोडक्यात परिचय. मराठी साहित्य अकादमीच्या देवास केंद्र प्रमुख, कृतज्ञता या NGO संस्थेच्या स्वयंसेवक, मार्गदर्शक देवास केंद्र, मराठी भाषा संस्कृती सामान्य ज्ञान परीक्षा, बृहन महाराष्ट्र मंडळ, दिल्ली. दिल का कमरा हा यांचा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. रिचा करपे. नमस्कार, मी रुचा दीपक करपे, देवास, मध्य प्रदेश. मी माझी एक स्वरचित कविता सादर करते. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे मन आणि विचार. मन म्हणजे काय? नुसता विचारांचा कल्लोळ.
मन म्हणजे काय? नुसता विचारांचा कल्लोळ, भूत भविष्य वर्तमानाचा असतो साराच घोळ. आणि विचार म्हणजे काय? ढगांचा गडगडाट भयंकर, कधी ढगाळलेले आभाळ तर कधी थंड पावसाची सर. मन म्हणजे काय? पसरलेला समुद्र अफाट, कधी खोल शांत निवांत तर कधी विचारांची लाट. विचार म्हणजे काय? चिखल खोल खेचत नेतात. विचार म्हणजे काय? चिखल खोल खेचत नेतात तर कधी त्याच चिखलातून कमळासारखे उमलतात. मन म्हणजे काय? मंद वारे सुखावणारे, तर कधी विचारांच्या ओघात स्वच्छंद स्वैर वाहणारे. आणि विचार म्हणजे अरण्य घनदाट, कधी काळोख रात्रीचा तर कधी सुरम्य पहाट. मनावर ताबा कुणाचा? मन स्वच्छंद निराकार. मनावर ताबा कुणाचा? मन स्वच्छंद निराकार. त्यात विचारांचे चक्र अनंत अगणित अपार, अनंत अगणित अपार. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माझ्या आजोबांच्या घरी. वर आकाशी चांदणे खाली चांदणीचं झाड, वर आकाशी चांदणे खाली चांदणीचं झाड. गोष्टी सांगणारी आजी सोबत चांदोबा लबाड. एक सारावलेला वाडा कडू लिंबाची सावली, एक सारावलेला वाडा कडू लिंबाची सावली. साधे भोळे सवंगडी खेळ घरकुल बाहुली. सुबक लाकडी देव्हारा तेवणारी ती समई. तांबडा पांढरा जास्वंद शेवंतीयन जाई जुई. गोड पेरूचे पडसात एकच झाड भले मोठे. सुख नांदायचं घरात जरी घर होते छोटे. दिस गेले वर्षे सरली आठवणींच्या लहरी, दिस गेले वर्षे सरली आठवणींच्या लहरी. मन जात अजूनही माझ्या आजोबांच्या घरी, माझ्या आजोबांच्या घरी. धन्यवाद. यानंतर आमंत्रित करूया कविता पुणतांबेकर शाजापूर यांचा परिचय. भारतीय दूरसंचार विभागातून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. आकाशवाणी गायिका तसेच आकाशवाणीवर हिंदी मराठी कथा व काव्यवाचन करतात. शास्त्रीय संगीतात बृहन महाराष्ट्र मंडळ दिल्लीकडून प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. संगीत तसेच हिंदी मराठी लेखनासाठी अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त. या हस्तकलेतही निपुण आहेत बरं का. कविता पुणतांबेकर. नमस्कार, मी आपल्यासमोर एक गझल सादर करीत आहे. ही रागरंग वृत्तामध्ये लिहिलेली आहे आणि शीर्षक आहे तुझ्यासाठी. आज हा दुरावा मी साहते तुझ्यासाठी, चंद्र हा ढगामागे सारते तुझ्यासाठी. आज हा दुरावा मी साहते तुझ्यासाठी, चंद्र हा ढगामागे सारते तुझ्यासाठी. गीत आज गाताना सूर लागला नाही, तार या सतारीचे जोडते तुझ्यासाठी. गीत आज गाताना सूर लागला नाही, तार या सतारीचे जोडते तुझ्यासाठी. काल जाग येताना स्वप्न भंगले माझे, काल जाग येताना स्वप्न भंगले माझे. हस्तरेष भाग्याची खोडते तुझ्यासाठी. काल जाग येताना स्वप्न भंगले माझे, हस्तरेष भाग्याची खोडते तुझ्यासाठी. झाकले असे आज कोपऱ्यात दुःखाला, झाकले असे आज कोपऱ्यात दुःखाला. आज मी समाधानी राहते तुझ्यासाठी. झाकले असे आज कोपऱ्यात दुःखाला, आज मी समाधानी राहते तुझ्यासाठी. वाट दूर गावाची एकटीच आले मी, आप्त आज सारे मी सोडते तुझ्यासाठी.
वाट दूर गावाची एकटीच आले मी, आप्त आज सारे मी, सोडते तुझ्यासाठी, सोडते तुझ्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. माझी दुसरी कविता आहे. शीर्षक हरवलेले क्षण. दिला होतास गुलाब, दिला होतास गुलाब, गंध मला नाही आला, प्रेम वेडा होता कसा, मला नाही उमगला. दिला होतास गुलाब, गंध मला नाही आला, प्रेम वेडा होता कसा, मला नाही उमगला. तुझ्या आधारे चढले, तुझ्या आधारे चढले, उंच मंदिर देवीचे, नाही उमगले गूढ तुझ्या प्रेमळ स्पर्शाचे, नाही उमगले गूढ तुझ्या प्रेमळ स्पर्शाचे. होती सहल शाळेची, होती सहल शाळेची, प्रेमगीत तुझे गाणे, होती सहल शाळेची, प्रेमगीत तुझे गाणे, अर्थ नाही उमगला, झाले नुसतेच ऐकणे, अर्थ नाही उमगला, झाले नुसतेच ऐकणे. जेव्हा प्रेम उमगले, जेव्हा प्रेम उमगले, दूर निघून गेलास तू, जेव्हा प्रेम उमगले, दूर निघून गेलास तू, मन तुझ्या मागे धावे, नाही कधी भेटलास, मन तुझ्या मागे धावे, नाही कधी भेटलास. तुझ्या गावाच्या हवेची, तुझ्या गावाच्या हवेची एक झुळूक येईल, वाटे प्रेम सुगंधाची भेट देऊन जाईल, वाटे प्रेम सुगंधाची भेट देऊन जाईल. हरवलेल्या क्षणांची रे, हरवलेल्या क्षणांची रे, हुरहुर लागे आता, हरवलेल्या क्षणांची रे, हुरहुर लागे आता, गेले घ्यायचे राहुनी, प्रेम तुझे अजाणता, गेले घ्यायचे राहुनी, प्रेम तुझे अजाणता. धन्यवाद. पुढील कवी श्रीयुत मदन मार्तंडराव बोबडे, इंदूर यांचा परिचय. सध्या इन्फ्रा डेव्हलपमेंट व लँडस्केपिंग कन्सल्टन्सीशी संलग्न आहेत. प्रकाशित पुस्तकं भाव त्रिवेणी रचनासंग्रह, आणि हा रचनासंग्रह मराठी, हिंदी व उर्दू भाषेत पण आहे. लेखन कार्य श्री सर्वोत्तम त्रैमासिक, नई दुनिया दैनिक व समाजचिंतन पाक्षिक यात कथा, कविता प्रकाशित. यांना मिळालेले पुरस्कार: श्री सर्वोत्तम आयोजित अखिल भारतीय कथा स्पर्धेत कथा पुरस्कृत, मराठी भाषा रक्षण समिती आयोजित काव्य स्पर्धेत यांची कविताही पुरस्कृत झालेली आहे. श्रीयुत मदन बोबडे. नमस्कार, मी मदन बोबडे, इंदूर. माझी रचना रात राणी सादर करत आहे. रात राणी दरवळे, चांदरातीच्या सवे, रात राणी दरवळे, चांदरातीच्या सवे, चांदणे लेवून ये, चांदणे लेवून ये, गीत गाऊ या नवे, रात राणी दरवळे, चांदरातीच्या सवे. तारकांच्या अंगणी स्वप्नलोकीची क्षणे, दूर करूया अंतरे, श्वास श्वासाची गडे, रात राणी दरवळे, चांदरातीच्या सवे. ये जरा ऐकून घे या जीवाची स्पंदने, ये जरा ऐकून घे या जीवाची स्पंदने, ना आम्हा अडवू शके या जगाची बंधने, रात राणी
दरवळी चांदरातीच्या सवे घेऊनी स्वप्ने उरी हे शांत जगही झोपले घेऊनी स्वप्ने उरी हे शांत जगही झोपले वाट बघतो मी सखे साध देसी ना प्रिये रात राणी दरवळे चांदरातीच्या सवे. धन्यवाद. माझी रचना मला लिहावंसं वाटे सादर आहे. मला लिहावंसं वाटे, मला लिहावंसं वाटे, मला जगावंसं वाटे. मी लिहितो कारण मला जग माझे वाटे. जगणेही नाही हाती, जगणेही नाही हाती, लिहिणेही हाती नाही. शब्द क्षणांची येथे शाश्वती मुळी नाही. जेव्हा सोनेरी किरणांनी सृष्टी चहूकडे उजळे, जेव्हा क्षितिजावरील रंग कुंकू हळदीचे उधळे, मला लिहावंसं वाटे. कळी फुलावर भ्रमर मधुर रस शोधू लागे, मन पाखर होई भिरू भिरू उडू लागे. मला लिहावंसं वाटे. जेव्हा श्रावण सरी मला भिजवलं जाई, तिची आठवण होई गीत ओठावर येई. मला लिहावंसं वाटे. राती चंद्रमा आकाशी जागे चांदणे उपाशी तुझीच सय उशाशी झोप येईना डोळ्याशी. मला लिहावंसं वाटे. जेव्हा वीज कडाडे आणि धरती थरारे, उठे मनात काहूर जीव होई भयातूर. जेव्हा आठवांचे मळभ येई दाटून अनावर दुःख वाहे काळीज फोडून. जेव्हा घुसमट होई श्वास आत कोंडू लागे, कोणी जीव लग नाही असे वाटू लागे, तेव्हा लिहावंसं वाटे. जेव्हा झाडाच्या खाली असे बांधलेली झोळी उन कवडसा पडे, बाळ किंचाळून रडे, माय मजुरी करे बाप होडी दगडे, घाम तूप बनूनी भाकरी वरती पडे. मला लिहावंसं वाटे. जेव्हा क्लांत मन परत एका उमेदीनं जागे, जेव्हा आनंदाचा साध कानी घालू लागे. मला लिहावंसं वाटे, व्यक्त व्हावंसं वाटे. मी लिहितो कारण मला जग माझं वाटे. नमस्कार, धन्यवाद. आता येत आहेत अपर्णा पाटील ग्वाल्हेर. यांचा थोडक्यात परिचय सांगते. मराठी समाचारपत्र यश याच्या संपादिका आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काव्यपाठ व व्याख्यानं, प्रकाशित पुस्तकं 15 पायऱ्या वेळ नियोजनाच्या, च्याऊ म्याऊ हा बालकविता संग्रह आणि तफावत. संपादित साहित्य संत महिमा, काव्यकलश, अथर्वनाद, अजिंक्यतारा, ग्वाल्हेरचा इतिहास, अनेक लघुकथा व कविता संग्रह. यांनी मिळवलेले सन्मान समाजसेवा, साहित्य तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान यांना मिळालेले आहेत. अशा या अपर्णा पाटील. नमस्कार साहित्य रसिक हो, मी सौ अपर्णा पाटील ग्वाल्हेर. सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते मराठी अकादमीचे, ज्यांनी मला या कवी संमेलनात इथे आमंत्रित केले. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पिंजरा. आज आपण लॉकडाऊनच्या पिंजऱ्यात कशी फडफडतोय, तडफडतोय, होतोय ना त्रास. आज आपण लॉकडाऊनच्या पिंजऱ्यात कशी फडफडतोय, तडफडतोय, होतोय ना त्रास. बस आता घ्यावा निवांत श्वास, मनात ही एकच आस. बस आता घ्यावा निवांत श्वास, मनात ही एकच आस. दया येते ना स्वतःची स्वतःला, वाटतंय ना हवा मोकळा श्वास माझ्या बाळाला, माझ्या कुटुंबाला. दया येते ना स्वतःची स्वतःला, वाटतंय ना हवा मोकळा श्वास माझ्या बाळाला, माझ्या कुटुंबाला. यातून सुटके खातर काकुळती गयावया, तुम्ही करताय ना त्या परमेश्वराला, त्या देवरायाला. यातून सुटके खातर काकुळती गयावया, करताय ना त्या परमेश्वराला, त्या देवरायाला. कधी विचार केलास का त्या पोपटाचा, कधी विचार केलास का त्या पोपटाचा, कधी विचार केलास का त्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा, तुम्ही डांबून ठेवलेल्या त्या जीवांचा. कधी विचार केलास का त्या पोपटाचा, कधी विचार केलास का त्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा, तुम्ही डांबून ठेवलेल्या त्या जीवांचा. आज आम्ही 800-1500-1800 वर्गफुटाच्या घरात गुदमरतोय. आज आम्ही 800-1500-1800 वर्गफुटाच्या घरात गुदमरतोय त्या मोठाल्या बंगल्यात.
आज आम्ही 815चे 1800 वर्गफुटाच्या घरात गुदमरतोय त्या मोठाल्या बंगल्यात. तेही गुदमरत असतील त्या हातभऱ्याच्या पिंजऱ्यात. तुमचा आक्रंद आक्रोश एकदा देव नक्कीच ऐकेलही. पण या पक्ष्यांचा तुम्हाला मात्र ऐकू येणार नाही. कारण तुम्ही दगड हृदयी बहिरी स्वार्थी कपटी, देव काय माणूसही नाही. कारण तुम्ही दगड हृदयी बहिरी स्वार्थी कपटी, देव काय माणूसही नाही. रसिक हो, माझी दुसरी कविता बालकविता. माझ्या या बालकवितेचं शीर्षक आहे भाजी आणि मी. मिरचीताई तू मोठी तिखट. मिरचीताई तू मोठी तिखट. डोळ्यांमध्ये पाणी येणार खाल्ले तुला सकट. कारले दादा तू मोठा कडू. तुला घरात बघता क्षणी येतं मला रडू. भोपळे दादा तू मोठा लठ्ठ. सर्वांमध्ये मला वाटतं तू आहेस मठ्ठ. वांगे दादा दिसतो सावळा काळा. तुला पाहून मी रडतो घडाघडा. बटाटे दादा तू मोठा मस्त. तुझे सर्व पराठे मीच करतो फस्त. भेंडीताई तू मोठी छान. तुझवर ताव मारताना होतो मी बेभान. कांदेराव तुम्ही मोठ्या कामाचे. भाव वाढताच तुमचे नाव घेतात रामाचे. खूप खूप धन्यवाद. आता आमंत्रित करते मराठी साहित्य अकादमीच्या पूर्व निदेशक पौर्णिमा हुंडीवाले बऱ्हाणपूर यांचा परिचय. 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कथाकार होत्या. आनंदयात्री कवी ना. धो. महानोर यांच्यासोबत कार्यक्रमात सहभाग. महाराष्ट्रात वेगवेगळ्या मंचावर कवी संमेलनात सहभागी. मध्य प्रदेश शासनाच्या ओंकारेश्वर नटराज महोत्सवात सहभागी. प्रकाशित कविता यांच्या दिवसभर, बोनसाय, फक्त एकदा, काहीतरी वेगळं करायचं आहे, आकाश चुंबिते धरतीला इत्यादी. काही एकांकिका पण प्रकाशित आहेत. पौर्णिमा हुंडीवाले. नमस्कार, मी पौर्णिमा हुंडीवाले. कवितेचं शीर्षक माझी पाखरं. घरटे घरटे करीत चिमणी दाराशी आली. सामसूम पाहुनी जरा गोंधळली. चिव 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 हाका देऊनी पाखरांना. थकली भागली चिमणी वैतागली. शेजाऱ्यांना विचारावं तसं झाडाच्या फांद्यांना, कोवळ्या देठाच्या पानांना. आणि शेवटी झाडालाच विचारू लागली माझी पाखरं. सारेच कसे स्तब्ध, एकट्या चिमणीला तोंड द्यायला सारेच कसे असमर्थ. काय समजायचं ते ती समजली. पंख कापल्यासारखी मोडून पडली, गळून गेली. चिव 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 फांद्यांचे हात तिचे अश्रू पुसण्या सरसावले. याच हातानं त्यांची वाट अडविली असती तर त्यांना पंख फुटले चिमणे. मग आमचे हात आम्हा मागे सरसावे लागले चिमणे. चिव 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 चिव.
चिमणीच्या आकांतानं झाड मुळासकट हादरलं. चिमणीच्या आकांतानं झाड मुळासकट हादरलं. ये चिमणे ये, घरट्यात ये. करू नकोस आकांत, जाऊ नकोस वृद्धाश्रमात. खांद्यावर माझ्या विश्वासानं मान ठेव. जगण्याची नवी रीत शिकून घे. ये चिमणे ये. अन एक ध्यानात घे चिमणे, अन एक ध्यानात घे चिमणे. झाडांना पंख फुटत नसतात चिमणे, झाडांना पंख फुटत नसतात चिमणे. पुढील कवयित्री वर्षा भावे जबलपूर यांचा परिचय. प्रकाशित साहित्य अनेक मराठी, हिंदी दिवाळी अंक, मासिकं तसेच साप्ताहिकात कविता व लघुकथा प्रकाशित आहेत. यांनी मिळवलेलं यश ऑनलाईन अखिल भारतीय कथाकथन, कवी संमेलन तसेच साहित्य संमेलनात सहभाग. वर्षा भावे. नमस्कार, मी वर्षा भावे, जबलपूर, मध्य प्रदेश. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे भारत माझा देश महान. भारत माझा देश महान, भारत माझा देश महान. उंच गगनात फडकणारा राष्ट्रध्वज माझ्या देशाची शान. अभिमान आहे मला शूरवीरांनी जन्म येथे घेण्याचा. अभिमान आहे मला मी भारतीय असण्याचा. भारत माझा देश महान, भारत माझा देश महान. भाषा, जाती, धर्म सगळ्यांचेच असती इथे वेगवेगळे. निरनिराळे लोक येथे सगळ्यांचेच वेश वेगळे. तरी असू द्या आपुल्यामध्ये माणुसकीची नाती. हिंदू, मुस्लिम, सिख, ख्रिस्ती हे एकमेकांचे असती साथी. सीमेवरती रक्षण करतात आमचे वीर जवान. भारत माझा देश महान, भारत माझा देश महान. हे सूर्यचंद्रमा आमचे, हे सूर्यचंद्रमा आमचे, हा उंच हिमालय आमचा. या धरणीवरची हिरवळ आणि बाग बगीचाही आमचा. तिरंग्यातले 3 रंगाचे भाव कितीतरी छान. भारतीयांची ताकद आहे या झेंड्याची शान. शेत आहे हिरवी हिरवी जणू जशी सोन्याची खाण. भारत माझा देश महान, भारत माझा देश महान. धन्यवाद. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे रिटायरमेंट. रिटायरमेंट नंतर नकोच त्याचं रडगाणं. प्रयत्न असावा हसत राहावे, नकोच नुसतं रडणं. नकोच नुसता कंटाळा, नकोच नुसतं बसणं. कधी म्हणावं स्तोत्र तर कधी ऐकावी गाणी. कधी करावं गीता वाचन, कधी घ्यावी शिकवणी. कधी पाहावी मालिका, कधी वाचावी कहाणी. कधी खेळावे खेळ तर कधी म्हणावी गाणी. रिटायरमेंट नंतर नकोच त्याचं रडगाणं. मित्र असतात आपल्या सुखदुःखाचे आधार. बिना जीवनसंगिनी नाही जीवनाचा विचार. कधी लावा बायकोला घरकामात हातभार. तेव्हाच राहू आपण स्वस्थ, कधी नाही येणार आजार. करत राहावे नामस्मरण, लीन राहावे गुरुचरणात. राम नाम जप करत राहावे, आनंद येई जीवनात. आजी आजोबांनी नातवंडांशी खेळावा भातुकलीचा संसार. आनंदी आनंद सहजीवन राहील मजेदार. रिटायरमेंट नंतर नकोच त्याचं रडगाणं. प्रयत्न असावा हसत राहावे, नकोच नुसतं रडणं. नकोच नुसता कंटाळा, नकोच नुसतं हसणं. रिटायरमेंट नंतर नकोच त्याचं रडगाणं. धन्यवाद. आता बोलवूया उज्जैनच्या प्रसन्ना खडीकर यांना. यांचा परिचय. ऑर्कुट या साईटवरून कविता करायला शिकल्या आहेत या. ग्वाल्हेरहून 2 कविता प्रसिद्ध. स्वतःच्या जीवनावर पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी काही कथा पण लिहिल्या आहेत. प्रसन्ना खडीकर. नमस्कार, मी प्रसन्ना गोखले खडीकर. उज्जैनला असते, मूळची नागपूरची आहे आणि काही वर्षापासूनच कविता करते. ऑर्कुटपासून माझी थोडी सुरुवात झाली होती.
आज मी तुमच्यासमोर 2 कविता सादर करणार आहेत. त्या मानवी स्वभावावर आधारित आहेत. पहिल्या कवितेचं नाव आहे गुंता. कसे असतात ना स्वभाव, कसे असतात ना स्वभाव, एकमेकात गुंतणारे, एकमेकांवर कुरघोडी करणारे, एकमेकात पाय अडकवणारे. कसे असतात ना स्वभाव. बघा ना, एकाला बाहेर करायला जा तर तो अधिकच आत शिरतो, एकाला बाहेर करायला जा तर तो अधिकच आत शिरतो, बाहेरचा मात्र आत येण्याच्या अधिकच घाईत असतो. खालचा वर तर वरचा खाली, खालचा वर तर वरचा खाली, गुंतत जाण्याच्या जास्तच चाली. इकडला तिकडे, तिकडून इकडे, इकडला तिकडे, तिकडून इकडे, मार्ग शोधण्याचे अजबच खोडे. या सगळ्यांना सांभाळून मार्गस्थ करणं सोपं नाही, या सगळ्यांना सांभाळून मार्गस्थ करणं अजिबात सोपं नाही. गुंते सोडवणारे ते सोडवतात तरी, गुंते सोडवणारे ते सोडवतात तरी, काही तर कापूनच टाकतात गुंत्यांची दोरी. एकाच्या डोक्यावरून दुसरा उतरवायचा, एकाच्या डोक्यावरून दुसरा उतरवायचा, हळूहळू एक एक धागा सोडवायचा. वेळ लागला तरी गुंता मात्र सोडवायचा. ह्याला तिकडे सोडून तिकडचा इकडे आणायचा, वेळ लागला तरी गुंता मात्र सोडवायचा. कोण कुणात गुंतलंय, कोण कुणात गुंतलंय याचा पिच्छा पुरवायचा, कोण कुणात गुंतलंय याचा पिच्छा पुरवायचा, आणि नको असेल तोच कापून काढायचा. सर्व गुंते सुटले तर आनंदात उड्या मारायच्या, सर्व गुंते सुटले तर आनंदात उड्या मारायच्या, आणि पाठ वळली की पुन्हा कोणीतरी गुंतायचा. नमस्कार, मी प्रसन्ना गोखले खडीकर. काही वर्षापासूनच कविता करते आहे आणि ऑर्कुटपासूनच कविता लिहायला सुरुवात केली आहे. मी उज्जैनला असते. माझी एक पहिली कविता मी तुम्हाला वाचून दाखवली आहे, गुंता या नावाची. आता ही दुसरी कविता, तिचं नाव आहे पारा. माणसानं कसं पाऱ्यासारखं असावं, माणसानं कसं पाऱ्यासारखं असावं, कधी घट्ट तर कधी गरंगळणारं असावं. जमिनीवर लोळताना सगळं सामावून घेणारं असावं, आणि बांधून ठेवल्यावर दुसऱ्याच्या तालावर नाचणारं असावं. पण माणसानं कसं पाऱ्यासारखं असावं. बिना आकाराचं वाहत जाणारं, हातात धरताना गळून पडणारं, सुंदर चकाकतं तरीही अलिप्त, सुंदर चकाकतं तरीही अलिप्त, वागता आलं पाहिजे असंही कधीतरी. माणसानं कसं पाऱ्यासारखं असावं. कुणाचं लक्ष नसेल तेव्हा निथळून जाणारं असावं. औषधासारखं कुणास उपयोगाचं तर अधिक वापरल्यास शरीर जाळत जाणारं असावं. आणि कधीही चिमटीत न पकडता येण्यासारखं असावं. माणसानं कसं पाऱ्यासारखं असावं. उधळावं स्वतःला असं की प्रत्येक थेंब वेगळा, असंख्य आठवणींना जन्म देणारा असावा. इतस्ततः पसरावं, कुणाला न जुमानता, इतकं की एकत्र करतानाही त्रास व्हावा. कधीतरी नको असताना हवेत विरून जावं. माणसानं कसं पाऱ्यासारखं असावं. नमस्कार. यापुढील कवयित्री गीता गद्रे टिमर्णी. यांचा परिचय: मराठी साहित्यात प्रवीण, शास्त्रीय संगीतात गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद पदवी, अनेक होतकरू विद्यार्थ्यांना निःशुल्क संगीताचे धडे यांनी दिलेले आहेत. यांचं प्रकाशित साहित्य कृष्णार्पण भक्तिगीत पुस्तक आहे. अनेक कथा, कविता, देशभक्तीपर गीते यांनी लिहिलेली आहेत. बहिणाबाईंची गीते स्वरबद्ध पण केली आहेत. अशा या गीता गद्रे. नमस्कार, मी गीता गद्रे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे आठवणी. चाफ्याच्या सावलीत परकरी ओचात फुले वेचित, चाफ्याच्या सावलीत परकरी ओचात फुले वेचित, वेणीत कानात गळ्यात एकमेकीस माळीत, वेणीत कानात गळ्यात एकमेकीस माळीत, आनंद भरला ओंजळीत. आजीच्या मायेच्या उभेत मऊ मऊ त्या स्पर्शात, आजीच्या मायेच्या उभेत मऊ मऊ त्या स्पर्शात, दुधावरची साय म्हणत
पाठीशी स्वतःच्या घालीत प्रेम भरले ते झोळीत. दुधावरची साय म्हणत पाठीशी स्वतःच्या घालत प्रेम भरले ते झोळीत. अंगत पंगत अंगणातली गंमत, अंगत पंगत अंगणातली गंमत, आईच्या पदार्थांची न्यारी रंगत. चिमणीच्या दाताने खाऊ वाटत समाधान भरले शिदोरीत, चिमणीच्या दाताने खाऊ वाटत समाधान भरले शिदोरीत. छोट्याशा तानेचा सराव करत, छोट्याशा तानेचा सराव करत समेवर येता येता परत, हलता डुलता सूर सावरत बाबांच्या डोळ्यात बघत भरले सुख गठडीत. हलता डुलता सूर सावरत बाबांच्या डोळ्यात बघत भरले सुख गठडीत. सांजवातीला जोडून हात कथा कहाण्या ऐकत ऐकत, सांजवातीला जोडून हात कथा कहाण्या ऐकत ऐकत, पापण्यात झोप आवरत सुखी घराची स्वप्ने पाहात संस्कार पडले पदरात. पापण्यात झोप आवरत सुखी घराची स्वप्ने पाहत संस्कार पडले पदरात. गुरुजनांचा मान ठेवत दसरा दिवाळी होळी वा संक्रांत मित्रमैत्रिणींच्या गराड्यात, गुरुजनांचा मान ठेवत दसरा दिवाळी होळी वा संक्रांत मित्रमैत्रिणींच्या गराड्यात. बालकिशोर तरुण होतं ना फोटोत ना सेल्फीत, आठवणी उमटल्या ठसल्या मनात, ना फोटोत ना सेल्फीत, आठवणी उमटल्या ठसल्या मनात. आज ताज्या झाल्या शब्दात, आज ताज्या झाल्या शब्दात. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे आयुष्य. कोणते अजब गणित हे कधी अगदी सोपे म्हणता सुटता सुटता सुटत नसे. कोणते अजब गणित हे कधी अगदी सोपे म्हणता सुटता सुटता सुटत नसे. कधी अवघड असतानाही चुटकी सरशी उत्तर दिसे. कधी अवघड असतानाही चुटकी सरशी उत्तर दिसे. कोणते अद्भुत रसायन हे कधी विखारीही पचत असे. कोणते अद्भुत रसायन हे कधी विखारीही पचत असे. कधी अमृत म्हणता म्हणताही जीभ सरकन पोळत असे. कधी अमृत म्हणताही जीभ सरकन पोळीत असे. कोणते गीत म्हणावे यासी सूर लागता ताल रुसे. कोणते गीत म्हणावे यासी सूर लागता ताल रुसे. कधी ताल मिळवता मिळवता सूरच हरवून जात असे. कधी ताल मिळवता मिळवता सूरच हरवून जात असे. कधी इमले बांधता बांधता जग इवलेसे भासत असे. कधी इमले बांधता बांधता जग इवलेसे भासत असे. कधी उंचावरून पाहता पाहता मीच स्वतःला विसरत असे. कधी उंचावरून पाहता पाहता मीच स्वतःला विसरत असे. वेडा कुठला वेडा कुठला विचार करीसी दुसरे तिसरे काही नाही. वेडा कुठला विचार करीसी दुसरे तिसरे काही नाही. याला जीवन ऐसे नाव हेच आयुष्य तुझे अन माझे. याला जीवन ऐसे नाव हेच आयुष्य तुझे अन माझे. नमस्कार, धन्यवाद. आता ऐकूया भोपाळच्या वरिष्ठ व स्थापित कवयित्री मंदाकिनी गंधे यांचा परिचय. मन पाखरू पाखरू कविता संग्रह प्रकाशित. गद्य पद्य लेखन व विचारोत्तेजक वाचनाची आवड. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोलापूर व सासवड येथे आमंत्रित कवी म्हणून सहभाग. मंदाकिनी गंधे. मी मंदा गंधे भोपाळहून बोलतीये. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे वाट. आजही भरून आलं आहे मन, आजही भरून आलं आहे मन कृष्णघन आभाळासारखं. कोणत्याही क्षणी लागेल वर्षायला. तेव्हाही नाही का एका साध्याशा प्रश्नानं, तेव्हाही नाही का एका साध्याशा प्रश्नानं लागली होती गळती तुझ्या डोळ्यातील ओथंबलेल्या मेघांना. पण आज नाही विचारणार काही.
आज नको सांगूस काही, केवळ हळुवार स्पर्शानं आश्वासत राहीन तुला. तुझ्या मनावरचं मळप विरेल हळूहळू, तुझ्या डोळ्यातील मेघ पांगतील हळूहळू. ओठ हसतील तुझे हसू अस्फुट अस्फुट. पाहीन मी वाट त्या खुलत्या क्षणांची, पाहीन मी वाट त्या खुलत्या क्षणांची, पाहीन मी वाट त्या सोनेरी उन्हाची. नमस्कार, मी मंदा गंधे भोपाळहून बोलते आहे. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे दिवस. दिवस कसे उत्फुल्ल आहेत पाखरासारखे, दिवस कसे उत्फुल्ल आहेत पाखरासारखे. सकाळच्या कोवळ्या उन्हात इथे तिथे नाचणाऱ्या, पाण्यात न्हाणाऱ्या, हे ते टिपणाऱ्या, प्रसन्न चिवचिवणाऱ्या पाखरासारखे. दिवस कसे आहेत मरगळलेले, दिवस कसे मरगळलेले आहेत पाखरासारखे. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात, सावलीच्या तुकड्यात चोच वासून धपापणाऱ्या, पाण्याच्या थेंबासाठी माना टाकलेल्या तहानेल्या पाखरासारखी. दिवस कसे आहेत ओले चिंब, दिवस कसे आहेत ओले चिंब. भर पावसात थरथरणाऱ्या, ओल्या पंखांनी फडफडणाऱ्या, वळचणीच्या आडोशाला अंग चोरून बसलेल्या पाखरासारखी. दिवस कसे आहेत तृप्त, दिवस कसे आहेत तृप्त पाखरासारखे. दिवसभराच्या भ्रमंतीनंतर भरल्या पोटी सावकाशपणे घरट्याकडे परतणाऱ्या, श्रांत पण ओढाळ पाखरासारखी. दिवस कसे अचपळ आहेत, दिवस कसे अचपळ आहेत पाखरासारखे. किती भुर्रकन उडतात, किती चटकन संपतात. घरट्याच्या उबेत उद्याच्या स्वप्नात गुरगुटून निजलेल्या लहानुल्या पाखरासारखे. दिवस कसे आहेत पाखरासारखे. धन्यवाद. श्रोते हो, आपण आता या काव्यपुष्प माळेच्या शेवटच्या पुष्पावर आलो आहोत. आमंत्रित करूया कवी श्रीयुत सुधीर देशपांडे, रायगड, छत्तीसगड. यांचा परिचय 1978 पासून हिंदी, मराठी व दक्षिणी हिंदीतून सतत लेखन करतात. हे मूलतः व्यंगकार आहेत. अनेक वृत्तपत्रातून व नियतकालिकातून आलेख, कविता व व्यंग प्रसिद्ध. एक काव्यसंग्रह प्रजापती तसेच अन्य कविताय नावाचा सुद्धा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. श्रीयुत सुधीर देशपांडे. सर्वांना नमस्कार. मध्य प्रदेश मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित या कवी संमेलनात मी सुधीर देशपांडे आपल्या काही कविता घेऊन आपल्यासमोर उपस्थित आहे. या कविता आपल्यास आवडतील याचा भरोसा आहे. माझी पहिली कविता हे स्वतंत्रते. हे स्वतंत्रते का उच्छृंखलते तू कशी असावी. हे स्वतंत्रते वा उच्छृंखलते तू कशी असावी. मुक्त आभाळी पतंग उडावी का तशी असावी. मुक्त आभाळी पतंग उडावी का तशी असावी. वा पक्षावाणी उंच उडवणी थकले की माघारी यावी. का पक्षावाणी उंच उडवणी थकले की माघारी यावी. हे स्वतंत्रते वा उच्छृंखलते तू कशी असावी. की वाऱ्यावाणी उच्छृंखलतेचे रूप घडावी. की वाऱ्यावाणी उच्छृंखलतेचे रूप घडावी. स्वतंत्रते सांग गडेना तू कशी असावी. स्वतंत्रते सांग गडेना तू कशी असावी.
माझी दुसरी कविता आहे तू आहेस तर. एक भरवसा आहे, एक भरवसा आहे स्वतःच्या असल्याचा, एक मार्ग आहे घराचा, घराला घर म्हणून घ्यायचा, एक बहाणा आहे तू आहेस तर. तू आहेस तर एक भरवसा आहे स्वतःच्या असल्याचा, एक मार्ग आहे घराचा, घराला घर म्हणावयाचा, एक बहाणा आहे तू आहेस तर. तू आहेस तर आहेत असंख्य कारणे, तू आहेस तर आहेत असंख्य कारणे, ज्या नसल्याने मीही कुठे मी असतो. तू आहेस तर आकाश, धरणी, बाग, बगीचे, पहाड सर्वांना काही ना काही अर्थ आहे. तू आहेस तर आकाश, धरणी, बाग, बगीचे, पहाड सर्वांना काही ना काही अर्थ आहे. तू आहेस तर आहेत आपली स्वप्ने, त्याला पूर्ण करावयाची खटपटही आहे. तू आहेस, तू आहेस, तू आहे हेच पुरेसं आहे. तू आहेस तर. माझी पुढची कविता मन. सांभाळतो म्हटलं तर धावतं, सांभाळतो म्हटलं तर धाव. रसिक हो, अहो नुसती पुष्पमाला तयार होऊन चालत नाही, तिला गाठ पण मारावी लागते नाही का? आणि ती गाठ म्हणजे आजच्या कार्यक्रमाची सांगता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान केले त्यांना स्मरून, तसेच वंदन म्हणून पुढील गीत समापनाचे ऐकूया. गायिका पूर्वी फडणीस. असा हा स्वतंत्रतेचा अमृत महोत्सव. नमस्कार. तुझा जीवन